सोलापूर शहरात अवकाळी पावसाचा जोर सुरू असताना नई जिंदगी परिसरातील अंबिकानगर भाग 4 येथे गणेश भगवंत कोळी यांच्या घरातील नारळाच्या झाडावर वीज पडल्याने नागरिकात खळबळ उडाली आहे। नागरिकांनी बाबा मिस्त्री यांना कळविले असता त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता त्यांनी अग्निशामक दलाच्या गाड्या बोलावल्या आहेत। त्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी त्यांनी अधिक माहिती दिली आहे। अवकाळी पावसाचे त्यामुळे ना बिजली खडखडत गेली आणि नारळाच्या झाडावरनं लागून गेलं, त्यासाठी नारळाचं झाड आग लागलं, भयंकर खतरनाक लागलेलं होतं काय। या ठिकाणी नागरिकांचे सगळं धुमाकूळ उठलं आहे बिजलीमुळं, सगळे लोक घाबरले त्या ठिकाणी। आणि पावसामुळे सगळेजण घरात होते, अचानक बिजली खडखडत गेल्यामुळे ना रे सगळं वातावरणच इथं बिघडलं एकदम। काय झालं, फक्त झाडाचं नुकसान झालं, झाडाला मात्र जबरदस्त आग लागलं होतं। जीवितहानी झालं नाही, आर्थिक नुकसान काय झालं नाही, फक्त झाडाला मात्र जबरदस्त आग लागलं। बाबा मिस्त्रीला फोन केलो, बाबा मिस्त्री लगेच अग्निशामक दलाला गाडी पण नंबर दिले आणि ते गाडीवाले पण आले, ते त्या ठिकाणी त्यांनी पण उभारले ते अग्निशामकवाले। आता काय बादलीनं पाणी मारलं, गाडी त्या बोळात येत नाही म्हणून त्यांनी बादलीनं पाणी मारू लागलं, शकत नाही, फक्त दूर मात्र अजून निघू लागला गाडीवर। अग्निशामकवाले मात्र ते तांब्या त्या परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे। ही घटना शनिवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडली असून घटनास्थळी अग्निशामक दलाची गाडी ही दाखल झाली आहे।